नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चिकन कोरमा बनवणार आहोत, म्हणजे मसालेदार चिकन, ते पण एकदम कमीत कमी साईज त्यात वाटण न वापरता. तर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आपण 4-5 वेळा. आणि मी फक्त अद्रक लसूणची पेस्ट, हळद ह्याचं मॅरिनेट केलं, थोडंसं किंचित मीठ घालून. फक्त अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद घालून मॅरिनेट करायचं आहे 10-15 मिनटं. आणि त्याच्यानंतर मोठा चिरलेला कांदा 2 घेतलेला आहे, 2 मोठे चिरलेले टोमॅटो, कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, गरम मसाला 2 चमचे, आमचं कोल्हापुरी लाल तिखट 2 चमचे आणि दही घेतलेली आहे. तुम्ही रेडीमेड दही वापरा किंवा घरात वापरतात ती पण दही चालेल. तर एवढं छोट्याशा साहित्यामध्ये आपण आता चिकनचा कोरमा बघूया. टोपामध्ये आपण तेल घेतलेलं आहे. मी 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि चांगलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा सोडायचा आहे. आणि कांद्याला आपण तांबूस कलरचा होईपर्यंत, बदामी कलर होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. आपला बऱ्याचपैकी तांबूस रंगाचा झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो ॲड केल्याच्यानंतर आपण गरम मसाला टाकायचा आहे 2 चमचे. गरम मसालाचा टाकल्याच्यानंतर आमचा कोल्हापुरी घाटी मसाला आहे, तो 2 चमचे टाकणार आहे मी. तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो टाका. आणि आता आपण ह्याला पुन्हा एकदा चांगलं परतून एकजीव करूया. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. तेल सुटूपर्यंत कांदा टोमॅटोला चांगलं परतून घेऊया. आता टोमॅटोला चांगलं तेल मसाल्यामध्ये सुटलेलं आहे. आणि आता आपण इथे जे आपण हळद आणि मीठ लावून चिकन मॅरिनेट केलेलं ते आता चिकन ह्याच्यामध्ये ॲड करूया. आपण इथे कुठल्याच प्रकारचं वाटण घेतलेलं नाही आहे, फक्त कांदा टोमॅटो आणि आपला लाल मसाला. आणि हे जरा चांगलं एकजीव परतून घेऊया व्यवस्थित. चिकन परतवलं आहे मसाल्यामध्ये. आता आपण 1 वाटी दही टाकूया. दही तुम्ही रेडीमेड नाहीतर घरात जी बनवत असाल ती टाका. ह्याला परतून घेऊया चांगलं. मी अजून पाणी टाकलेलं नाही आहे. टाकून झालं आहे. आता आपण मीठ चवीनुसार टाकूया. मीठ चवीनुसारच टाका, कारण मॅरिनेशनमध्ये आपण हळद आणि मीठचंच मॅरिनेशन केलेलं, म्हणून मीठ चवीनुसार झालेलं आहे. मीठ टाकलेलं आहे मी. आणि आता आपण कोथिंबीर जी बारीक चॉप केलेली स्वच्छ धुवून ती ॲड करायची आहे. आणि आता आपण त्याला झाकणी लावून ठेवणार आहोत. ह्याला आपण पाणी अजिबात नाही टाकलेलं आहे. ह्याला चिकनला स्वतःचं आमचं पाणीच सुटू द्यायचं आहे. वरती मी झाकणी झाकलेली आहे. गॅसची फ्लेम मिडियम टू लो. आणि ताटाच्या वरती आपण आता पाणी ॲड करणार आहोत. आणि ह्याला आपण चांगलं 10-15 मिनटं शिजू द्यायचं आहे आमच्या पाण्यामध्ये. 10-15 मिनटं झालेली आहे आणि ताटाच्या पाण्याला पण बुडबुड्या सुटल्यात. आपण आता बघूया चिकन रेडी आहे का. चिकन बऱ्याचपैकी रेडी आहे. आता आपण झाकणी पूर्णपणे साईडला करून घेऊया. पाहू शकता चिकनला स्वतःचंच पाणी सुटलेलं आहे. आणि जे आपण दही टाकलेलं ते दह्याने स्वतःचं मॉइश्चर रिलीज केलं आहे. त्याच्यात आपण झाकणीवर जे पाणी ठेवलेलं ते अजिबात नाही टाकायचं आहे. फक्त त्याला चांगली वाफ येऊ दिली आहे. चिकनने स्वतःचंच आमचं पाणी सोडलेलं आहे. चांगलं एकजीव करूया. आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीत आपला हा चिकन कोरमा रेडी आहे बनवून. चिकनला चांगल्यापैकी पाणी सुटलेलं आहे, उकळ झालेली आहे. चिकनचा आपला हा आता कोरमा बनवून रेडी आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला याच्यात रसा टाईप करायचा असेल तर तुम्ही स्वतःहून दुसरं पाणी ॲड करू शकता. मी हे फक्त चिकनचंच आमचं पाणी सुटू दिलेलं आहे. आणि जे दह्याने त्याचा मॉइश्चर रिलीज केलं आहे तेवढंच पाणी आहे. मी वरतून पाणी ॲड नाही केलं आहे. पण जर तुम्हाला रसा टाईप करायचा असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता. आपल्या इथे ही रेसिपी बनवून रेडी आहे. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण चिकन मसाला किंवा चिकन कोरमा हा आंगच्या पाण्यातच चिकनच्या स्वच्छ बनवून रेडी आहे. ना जास्त वाटण टाकले, आपण कुठलाच वाटण नाही टाकले. फक्त कांदा टोमॅटो आणि मसाल्याच्या फोडणीत आपला हा चिकन सुक्का किंवा चिकन कोरमा हा पटकन बनवून रेडी आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.